लोहगाव जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या पावन झालेल्या भूमीमध्ये श्री सुनील बबन खांदवे पाटील, महाराष्ट्र शासन नियुक्त सदस्य पुणे महानगरपालिका, माजी उपसरपंच श्री क्षेत्र लोहगाव, संचालक विघ्नहर्ता न्यास पुणे शहर पोलीस, त्याचबरोबर उपाध्यक्ष आधार सेवा संस्था सदस्य तंटामुक्ती गाव समिती लोहगाव व सदस्य ग्राम शिक्षण समिती लोहगाव अशी यांची राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब गटातून प्रभाग क्रमांक 3 लोहगाव, विमाननगर, वाघोली, सोमनाथनगर श्री सुनील खांदवे मास्तर यांचा काल नारळ फोडून प्रचाराला सुरुवात, त्याचबरोबर त्यांच्याकडून जाणून घेतलेली प्रचाराची रणनीती। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या परस्पर्शाने लोहगाव या ठिकाणी आपण आलेलो आहे। आज या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब गटाचे इच्छुक उमेदवार श्री सुनील बबन खांदवे पाटील आज त्यांचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या नारळ फोडण्याच्या आणि प्रचाराच्या काय सुरुवातीला आपण करणार। मला अतिशय आनंद होतोय की आज पुणे महानगरपालिकेचे जे इलेक्शन 2026 साली जानेवारीच्या 15 तारखेला होत आहे। 2017ला पुणे महानगरपालिकेमध्ये गाव गेलं आणि 2017 पासून आता 2026ला लागतंय। आज प्रचाराचा प्रारंभ म्हणण्यापेक्षा लोहगावच्या विकास, आपला विमाननगर लोहगाव वाघोलीच्या विकासाचा प्रारंभ आपण करत आहोत। मला अभिमान वाटतो आमच्या प्रभागाचा, आमच्या लोहगावकरांचा, की त्यांनी माझ्यावरती खूप असा विश्वास ठेवलेला आहे। आपल्या भागामध्ये जर कोण काम करत असेल, कुणावरती विश्वास ठेवायचा असेल तर हजारो लोक म्हणतात की सुनील खांदवे मास्तर, आणि हे त्यांचे मला आशीर्वाद आहेत। बट मी पण मनापासून सांगतो, तुम्ही जे आशीर्वाद देताय, तुम्ही जे बोलताय, जे बोलून दाखवलेलं आहे, तुमच्या विश्वासात पात्र राहणार आहे। लोहगाव आपल्या प्रभागाचा जर विचार केला तर आपल्या प्रभागाचा विचार करताना विमाननगर लोहगाव वाघोली, विमाननगर सारख्या ठिकाणी भरपूर अशी ट्रॅफिकची व्यवस्था आहे, रस्ते मोटरलेज आहेत, आपले इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, एअरपोर्टला इतकी ट्रॅफिक होत आहे। आज नारळ फोडलाय सुनील खांदवे यांनी, आज तुम्ही प्रचारासाठी आलेले आहेत, तर कशा पद्धतीचा प्रचार करणार तुम्ही आणि किती ताकद लावणार आहे। लोहगावमध्ये 24 तास काम करणारा एकच नेता आहे, ते म्हणजे सुनील खांदवे मास्तर। कुठलीही समस्या असो, कुठलाही प्रश्न असो, ते ताबडतोब निवारण करतात आणि त्या ठिकाणी जाऊन पोहोचतात। ही त्यांची जमेची बाजू आहे। दुसरी गोष्ट, सुनील खांदवे मास्तरांना निवडून का द्यायचं, तर ते त्यांच्याकडे अभ्यास आहे, अभ्यासवृत्ती आहे। कुठल्या गोष्टीचा त्यांच्याकडे पहिला अभ्यास करतात, नंतर त्या ठिकाणी जातात आणि त्यांना निवडून देणं हे आपल्या जनतेच्या हिताचं आहे। तरी सगळ्यांना विनंती आहे की कृपया सुनील खांदवे मास्तरांच्या पाठी उभे राहा आणि त्यांना प्रचंड मताने निवडून द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। असं गृहीत धरून चालायला पाहिजे, कारण त्यांनी माग आमदाराच्या वक्ती सगळ्या लोकांची तेव्हापासून ते काम करतात। नगरपालिकेच्या चक्रा म्हणा, या आता डीपीचा प्रॉब्लेम झालेला, डीपीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी किती वेळा त्यांनी चक्र माणसं घेऊन सगळे गेले। म्हणजे एवढं काही काम त्यांचं करण्याची तयारी आहे आणि करण्याची सवय आहे। जसं मोदी तिकडे काम करतात तसं हे सुनील मास्तर खांदवे लोहगावात काम करतात। आणि लोहगावची माणसं, आमचं असं म्हणणं आहे की लोहगावचीच माणसं आली पाहिजे ह्या ठिकाणी, बाकी दुसरी माणसं कोणी काय फायदा नाही। लांबून नमस्कार करते, धन्यवाद। ठीक आहे, जाणून घेतल्याबद्दल धन्यवाद। आप लोग 6 साल से मैं ये देख रहा हूँ एक ऐसा